राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात गडिंग्लज हायस्कूलचं नेत्रदीपक यश, अनिरुद्ध संतोष देसाईच्या रोबोटद्वारे शाश्वत शेती उपकरणाला राज्यात प्रथम क्रमांक, राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी उपकरणाची निवड। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित गडिंग्लज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मोठं यश संपादन केलं आहे। या प्रदर्शनामध्ये हायस्कूलच्या इयत्ता 9वीतील विद्यार्थी अनिरुद्ध संतोष देसाई याने सादर केलेल्या विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी रोबोटद्वारे शाश्वत शेती या उपक्रमाची राज्यभरातून आलेल्या तब्बल 410 उपक्रमांमधून प्रथम क्रमांकासाठी निवड झाली। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनिरुद्ध देसाई यांना सुपर चॅम्पियन ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। त्याबरोबरच या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक के.टी. शिवणे यांचंही अभिनंदन करण्यात आलं। राज्यस्तरीय यशानंतर या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून गडिंग्लजच्या शाळेने राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपली ठळक छाप उमटवली आहे। या प्रकल्पासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिवा शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, पंचायत समिती गडिंग्लजचे गट शिक्षणाधिकारी हलबागोळ तसेच बीआरसीचे हरीश पाटील यांची प्रेरणा अनिरुद्धला लाभली। विद्यालयाचे प्राचार्य पी.टी. पाटील आणि पर्यवेक्षिका व्ही.ए. देसाई यांचं प्रोत्साहन मिळालं तर पालक संतोष देसाई यांचं विशेष सहकार्य लाभलं। या उत्तुंग यशामुळे गडिंग्लज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजसह यशस्वी विद्यार्थी अनिरुद्ध देसाईचे शैक्षणिक आणि सामाजिक स्तरामधून सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।